गोमाता संवाद यात्रा महाराष्ट्रामध्ये निघणार आहे, अशी बातमी आज सकाळी वाचली. आता गोमाता संवाद यात्रा महाराष्ट्रामध्ये 25 जिल्ह्यामध्ये आणि 1000 गोशाळा त्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि ते गोशाळा सांभाळणारे 15,000 संचालक या गोमाता संवर्धन यात्रेमध्ये त्या यात्रेचा भाग होणार आहेत. आता प्रश्न काय माहिती का, की गोमाता संवर्धन यात्रेविषयी आमचं म्हणणं काहीच नाही. जरूर निघावी, गोमातेचं संवर्धन व्हावं, बरोबर, परंतु गोमाता संवाद यात्रा त्यासाठी शासनाचा पैसा भरपूर मोठा खर्च होणार, कारण ही संवाद यात्रा सरकारी आहे. सरकारी तिजोरीतून सरकारी खात्यातून त्याचे पैसे खर्च होणार, याचं मात्र दुःख वाटतं. कारण तुम्ही ती संवाद यात्रा काढण्यापेक्षा जे काही खर्च होणार आहे ना तेवढा पैसा त्या गोशाळांना देणार आहोत, द्या त्यांना मदत. त्यांचे अनुदान 50 रुपयाप्रमाणे एका गाईला मिळते, ते सुद्धा आत्तापर्यंत दिले नाही. एकदा दिले आणि पुन्हा त्यांना नादी लावलं गाई सांभाळायला, तर पुन्हा काय त्या गाईचे पोटं खपाटाला गेले हो. म्हणजे किती तळतळाट आहे. म्हणजे एक वेळेस ती कसायाच्या दारात तिचा एकदा जीव गेलेला बरा, पण 1000 वेळा उपासपोटी त्या गाईचा जीव जर गोशाळेमध्ये जात असेल तर हे फक्त दिखाऊ चित्र काही कामाचं नाही. कमून एवढा तळतळाट घेतात त्या जीवाचा. म्हणून ह्या संवाद यात्रेवरचा पैसा त्या गोशाळांना आधी द्या, 1000 लोकांना. बरं, हा मुद्दा इथं संपतोय का? गोमाता आमची माता आहेच याच्याविषयी दुमत नाही. आता गोशाळा या संवाद यात्रा काढून तुम्ही कोणाला म्हणजे प्रेरित करणार? शेतकऱ्यांना गाय पाळा म्हणून प्रेरित करणार? तुमचं जर गायीवरती एवढं प्रेम आहे तर आपल्याकडं ते पशुसंवर्धन विभागामार्फत गायी म्हशी पालनासाठी 50% अनुदान दिलं जातं. 50% नाही, तुम्ही 100% द्या. आणि सगळ्यांना काय करा माहिती का, की हा गोवंश प्रत्येक शेतकऱ्याला 2 गायी मोफत वाटून टाका. ज्याला ज्याला पाहिजेत ना घेऊन टाक, गायी घेऊन टाकू. कशाला अर्जन, कशाला बारा भानगडीन. तुम्ही अर्ज करा, मग तुमची DBT निवड होईल, मग आम्ही तुम्हाला देऊन टाकू. आणि ते बी 50% पैसे आधी भरा, मग आम्ही तुम्हाला देऊ. बरोबर, असले नाटकं आणि लुचाट धंदे बंद करा. तुमच्या मनामध्ये जर गायीविषयी खरं पवित्र प्रेम आहे ना, ते बिचारायला देऊन टाका. जे मागणी करेल त्याला तो गाई देऊन टाका. ज्याची इच्छा गाई सांभाळायची त्याला देऊन टाका. अरे बाबांनो, ह्या गाईला चारा लागतो, खायला चारा, बरोबर आहे का नाही? गवतावर जगणारा प्राणी आहे. तुमच्या घरामध्ये आर्टिफिशियल गवत लावलेलं ते खात नाही. तुमच्या घरातली आर्टिफिशियल हिरवळ त्यांना चालत नाही. त्यांना डोंगरावरती चारा उगवलेला लागतो. आणि इथं डोंगर सुरक्षित नाही. डोंगर तर तुम्ही विकायला लागले, उत्खनन करून त्याच्यावरचा मुरुम चोरायला लागले. तिथं गवत कसं उगवणार? मला सांगा की तुम्ही हे जे गुरचरण आहेत ना, गायरण आहेत, ते कुठं हरवले याचा आधी शोध घ्या. कारण त्याशिवाय गाय जगल कशी? गाय तुम्हाला पाळायची, गायीविषयी तुम्हाला प्रेम आहे, गाय आपली देवता आहे, तर तिच्यासाठी, तिच्या निवासासाठी, तिच्या अधिवासासाठी जी जागा लागते ना ती आधी सुरक्षित करा. कारण तुम्ही जर बघितलं ना तर पूर्वी कसं होतं माहिती का, अनेक प्रकारचा चारा डोंगरावरती यायचा, वेगवेगळ्या प्रकारचं गवत. आता जर बघितलं ना तर कुसळी गवत सोडलं तर दुसऱ्या प्रकारचं गवतच नाही. आणि ते बी येतं इतीत. 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये 2-4 गायी गावात असतात का, त्या संपून टाकतात. मग तुम्ही इकडं गायी वाढवायला सांगायला लागले आणि मग त्यांनी काय दगडं खायची का त्या डोंगरावरची? अरे बाबांनो, इथं तुम्ही काय करायला पाहिजे, गायीसोबत चारा संशोधन केंद्र, चाऱ्यांच्या आपल्या पारंपरिक जाती त्या कुठं हरवल्यात त्या शोधा. त्यांचं संवर्धन आपल्याला कसं करता येईल ते शोधा. आणि अगोदर चारा आपल्याला गायीसाठी सुरक्षित कसा करता येईल याच्या उपाययोजना करा. हे मला या ठिकाणी म्हणायचं आहे. कारण ही ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा, गोमाता संवाद यात्रेला शुभेच्छा. पण ही संवाद यात्रा तुमची चालत असताना ज्या ज्या गोशाळेला तुम्ही भेट देणार ना त्याचे व्हिडिओ जरा चॅनलवरती दाखवा, की तिथल्या गायी कशा आहेत, त्या गायी किती ताज्या तावाने आहेत. त्या गायीचे व्हिडिओ जर दाखवले ना तर बरं होईल. काय नुसत्या संवाद यात्रेमध्ये तुमच्या गाड्या, झेंडे आणि नेते दाखवू नका, गायी दाखवा. आम्हाला तुमचे तोंड बघायची हौस नाही. काय
आणि सरकारच्या वतीनं एवढं करा, गोदान अभियान राबवा, लोकांना गाई दान करा आणि त्यासोबत चारासुद्धा द्या आणि त्यांचे डोंगर सुरक्षित करा. आता त्याच्या पुढचं मी बोलत नाही. खरं तर माता संवाद यात्रा काढण्याऐवजी तुम्ही काय करायला पाहिजे होतं माहिती का? पर्यावरण संवाद यात्रा काढायला पाहिजे होती. कारण पर्यावरण राहिलं तर तुमचे पशुपालन राहणार आहे ना, गवत झाडं झुडपं राहिले तर तुमच्या शेळ्या मेंढ्या जगणार आहेत, विहिरीला पाणी येणार आहे, पाऊस पडणार आहे. म्हणून पर्यावरण आधी मूळ आहे. पर्यावरण संवाद यात्रा तुम्ही काढायला पाहिजे होती आणि पर्यावरणाच्याच ह्याच्यासाठी तुम्ही सांगायला पाहिजे होतं. कारण आता उन्हाळा कडक चाललेला आहे, आता उष्णतेची तीव्रता प्रचंड वाढायला लागलेली आहे. आणि अशा काळामध्ये तुम्हाला सांगतो डोंगरावरचा चारा असेल, झाडं असतील, जळून चालली. जनावरांना प्यायला पाणी नाही. काही वर्षापूर्वी गावामध्ये शेततलाव, गाव तलाव केले होते, ते कोरडे पडलेत. ते का कोरडे पडलेत? त्याच्यामध्ये पाणी का नाही याचा विचार करा. कारण आज जर तुम्ही गावखेड्यामध्ये जर बघितलं ना मराठवाड्यातल्या, तर जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही, दूषित पाणी पित आहेत. त्याच्यामध्ये गोमूत्र, शेण पडलेलं पाणी म्हणजे त्यांचंच मलमूत्र जनावरांना पिण्याची वेळ आलेली आहे. म्हणून मला सांगा, ज्या गाईला आपण आपली देवमाता मानतो, तिला जर तिचंच गोमूत्र आणि तिचंच शेण जर पोटात घ्यायची वेळ येत असेल तर तिच्या मनामध्ये काय वाटत असेल, तिच्या भावना काय असतील हे समजून घ्या. केवळ तुमच्या भावना आणि तुमच्या भावनेचा अतिरेक नका करू, त्या जीवांच्या भावनासुद्धा समजून घ्या, एवढं मला म्हणायचं आहे. म्हणून मला राहवलं नाही ही सकाळची बातमी वाचल्यानंतर. म्हणून तेवढं तातडीनं कळकळीनं हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून आलो. धन्यवाद.